वारुंजी गावच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीपासून सुरुवात केलेले नामदेवराव पाटील, कराड तालुका पंचायत समिती सदस्य, त्यानंतर कराड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आता सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. पाटील सातारा जिल्ह्यामध्ये ज्यांनी काँग्रेसची पताका तेवढ ठेवली त्या सातारा जिल्हा परिषद सदस्या देवदास माने, सुनंदा पाटील माई, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. संबंधित जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते अतिशय उत्साहाने इथं आले होते. मी चांगली मार्गदर्शक आणि शुभेच्छापर भाषणं झाली. विशेषतः पुण्याहून हनुमंतराव पवार आमचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते आले होते. मी आजपासून आम्हाला सुरुवातीने केलेलीच आहे, पण आजपासून अधिकृतपणे काँग्रेस कमिटीतून कामाला सुरुवात होणार. लवकरच ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. काही नियुक्त्या झालेल्या आहेत, पण आज मी घोषित केलं नाही, 2-3 अजून राहिलेल्या आहेत. आणि आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या हस्ते माझी पदग्रहण समारंभ पार पडला. या पदग्रहण समारंभासाठी अनेक काँग्रेस जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि हा पदग्रहण समारंभ पार पडला. मला अडचणीच्या काळामध्ये आत्ता जिल्ह्यामध्ये काँग्रेसची अवस्था, मी मगाशी सुद्धा सांगितले की आमच्याकडे खासदार नाहीत, आमदार नाहीत किंवा कुठले साखर कारखाने नाहीत, सहकारी संस्था नाहीत. अशा परिस्थितीमध्ये काम करताना थोडंसं अवघड जातं आहे. परंतु काँग्रेसचा वोटर्स भरपूर आहे, काँग्रेसला मानणारे लोक भरपूर आहेत. फक्त कार्यकर्ता नाही, तर तो कार्यकर्ता प्रत्येक तालुक्या वाईज फिरून कार्यकर्ता तयार करण्याचं काम मी आता या पुढील काळामध्ये करणार आहे. आणि BLA 1ची यादी आता नेमलेली आहे. BLA 1च्या मार्फत BLA 2चं काम चालू आहे. थोडंसं माघाडीवर काम पडलेलं आहे. आत्ताच मला जस्ट मागच्या महिन्यात जबाबदारी मिळाल्या, त्यामुळं पण या येत्या 15 दिवसामध्ये BLA 2चं आमचं काम पूर्ण होईल. मी काल कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलेलं आहे. थोडंफार प्रमाणात झालं आहे काम आमचं, राहिलेलं काम पूर्ण होईल लवकरच.